नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी परत एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलेली आहे. आजच आपण ऐकलं की GSTचं टॅक्सेशन देवीने GSTचं हे मांडलेलं आहे, पण खरंच त्याचा सामान्य माणसाला काय फायदा होणार आहे? कारण अन्नधान्यामध्ये जे कमी करायला पाहिजे टक्के ते कमी केलेलेच नाही आहेत. ज्या वस्तू आपण घेऊ नाही शकत त्या वस्तूंमध्ये GST कमी केलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा निर्णय आज झाला की अजून प्रायव्हेटवाल्या लोकांचे तास 12 तासावरनं 14 तास करायचे. म्हणजे सरकारचं म्हणणं काय आहे की माणसाने संसार करायचा नाहीये, लग्न करायचं नाहीये, मुलं जन्माला घालायचे नाहीयेत, काहीच करायचं नाहीये, फक्त सरकारने कमवून द्यायचे त्यांच्या बिझनेसमॅनला, जे कोण अडाणी अंबानी बसलेले आहेत त्यांच्या कारखान्यांमध्ये फक्त राबून कमवून द्यायचं आहे. तर माझा हाच प्रश्न आहे अंधभक्तांना, जे अंधभक्त आहेत मोदीचे किंवा याचे BJPचे, त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे आता की तुम्ही हे सरकार निवडून देऊन तुम्हाला काय फायदा झालाय? आज 10 वर्ष फक्त लूटमार, GST मध्ये वाढ आणि या फालतूच्या जे बुलेट ट्रेन वगैरे ज्याचा सामान्य माणसाला काडीचाही फरक पडलेला नाहीये किंवा ज्याचा काही उपयोग नाहीये सामान्य माणसाला, त्या गोष्टी सरकार आणतंय बिना काही जनतेशी कोणाला काहीच घेणं देणं नाही. त्यांचं म्हणणंच हे आहे की यांना गरिबीच्या रेषेखाली एवढं न्यायचंय की सामान्य माणूस आवाजच उठू शकत नाही, कोणत्याच गोष्टीवर आवाज उठू शकत नाही. माझं म्हणणं, आता रक्त मेलंय का मराठी माणसांचं किंवा जे कोणी सगळ्या भाषिक लोकांचं, जी काय सगळेच लोकांना अन्नधान्य बाकीच्या गोष्टी सगळ्या डेली रुटीनच्या गोष्टी लागतातच ना. मग आता ज्या जनतेने त्यांना वोट केलंय तर त्यांना विचारण्याचा अधिकार नाहीये का की बाबा तुमचं रक्त खवाळत नाहीये का? माझं सरकारला हाच प्रश्न आहे की फक्त प्रायव्हेटवाल्यांनीच का जॉब करायचा, प्रायव्हेटवाल्यांनी 14 तास का काम करायचं मजुरासारखं? गव्हर्नमेंटवाल्यांना तुम्ही पगार लाखो रुपये पगार द्यायचं, त्यांना सुट्ट्या द्यायच्या, त्यांना 2-2 सुट्ट्या, सगळ्या फॅसिलिटीज, सगळ्या हॉलिडेज. जसं तुम्ही बोलताय आरक्षणाचं, जसं तुम्ही भेदभाव करताय की समान नागरिक कायदा यायला पाहिजे, तसंच माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये पण समान नागरिक कायदा यायला पाहिजे की गव्हर्नमेंट हे काढून टाकलं पाहिजे आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एकच झालं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या प्रायव्हेटवाल्यांना भेटलं पाहिजे. मला मोदी सरकारला हेच विचारायचंय की हे जे फालतूचे तुम्ही रेट्स वाढवतायत, हे जे महागाई तुम्ही वाढवताय, त्याच्यातनं तुम्ही खरंच देशाचं भलं करताय? त्या पब्लिकला मला विचारायचंय. मोदी तर दूरचीच गोष्ट आहे, त्याला मरू द्या, पण ज्यांनी त्याला निवडून दिलेलं आहे, माझा त्या लोकांना प्रश्न आहे की तुम्ही ह्या फालतू माणसांना जे निवडून दिलेलं आहे त्यांनी तुमच्यासाठी आतापर्यंत काय केलं? जो नेता सामान्य माणसासाठी नाही, कारण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते मोदी करत राहतील, पण जे कॉमन लोक आहेत आणि सगळ्यात जास्त कर जे भरतायत, टॅक्स जे भरतायत, ते आपल्यासारखे मिडल क्लास लोक आहेत जे प्रायव्हेट जॉब करून जगतायत आणि तरी ते टॅक्स भरतायत. श्रीमंतांना त्याचा काही फरक पडत नाही, गरिबांना त्याचा काही फरक पडत नाही, कारण गरिबांना कोणता टॅक्स द्यावा लागत नाही, त्यांना सरकार काय ना काय करतं. श्रीमंतांचं तर सगळं पैशानी भागून जातं. मध्ये मरतो तो आहे मिडल क्लास, आपल्यासारखा मिडल क्लास पर्सन, जो ना भीक मागू शकत, ना तो काही फॅसिलिटी मिळू शकत, मधल्यामध्ये तो सगळे टॅक्सेस पे करतोय, तो सगळं पे करतोय, तरी सुद्धा याच्यावर तरी तो प्रायव्हेट माणूस आवाज का नाही उठवते? त्याच्यात रक्त राहिलेलं नाहीये की त्याचा जीव खवाळत नाहीये? हे सगळं बघून 14 तास काम केल्यावर माणसाने परिवाराला वेळ कधी द्यायचा? आणि हे सगळे रूल्स, माझं म्हणणं हे माझा मोदीला आणि सगळ्या राजकारण्यांना, जेवढे राजकारणी आहेत महाराष्ट्रातले बाहेरचे, मोदीला माझा हा प्रश्न आहे की हे सामान्य माणसाबरोबरच का? हे सगळं प्रायव्हेटवाल्यांनाच का लागू होतं? प्रायव्हेटवाल्यांनी कामही 24 तास करायचं, त्याच्यानंतर पगारही कमी घ्यायचा, परिवाराला वेळ सुद्धा नाही द्यायचा, त्यांना कोणत्या ट्रेनच्या फॅसिलिटीज नाहीयेत. हे फालतूचे जे बुलेट ट्रेन, हे फालतू ट्रेन, AC ट्रेन वाढवण्यापेक्षा सामान्य ट्रेन जर वाढवली, सामान्य जी लोकल आहे 12 डब्यांची, त्याची फ्रिक्वेन्सी जर वाढवली, बदलापूरपासून ते सगळ्यात जास्त गर्दी बदलापूर, डोंबिवली, ठाणे ह्या साईडला असते किंवा बॉम्बे साईडला असते, विरार ह्या साईडला, त्या साईडला गाड्या वाढवणं जास्त गरजेचं आहे. हे सगळं फालतू गोष्टींमध्ये पैसा घालून कर्ज करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांनी किंवा जे राज ठाकरे पण एवढं म्हणजे मराठी लोकांचं हे करतोय, तर राज ठाकरे हे प्रश्न का नाही विचारत सरकारला की बाबा ही महागाई तो कमी करायला मागत नाहीये, तो देशासाठी काहीच करायला मागत नाहीये. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की त्याला वोट दिलंय म्हणून मी काय करू शकत नाही, पण वोट तर आता ज्यांनी नाही दिलंय त्यांनाही तो प्रश्न आहे, ज्यांनी दिलंय त्यांना पण तो प्रश्न आहे, बरोबर ना? तर माझं म्हणणं हेच आहे की हे सगळं प्रायव्हेट माणसांनी, आणि सिंगल मदर्ससाठी अजूनही कोणताही कायदा बनलेला नाहीये.
जर एखादी सिंगल मदर आहे तर तिच्यासाठी तिच्या मुलांसाठी आजपर्यंत कोणती फॅसिलिटी बनलेली नाहीये. ज्यांचे नवरेच सोडून जातात, ज्यांचे नवरेच नालायक असतात, जे जबाबदारी टाळतात, त्या बायकांनी आपला परिवार कसं सांभाळायचं. जर आज लग्न केल्यावर दोघांच्या पगारावर घर चालत नाही तर आमच्यासारख्या एकट्या सिंगल्स मदर्सनी कसं चालवायचं घर. कसं तेवढ्याशा पगारात 20,000मध्ये घर तुम्ही मला चालून दाखवा आणि मग तुम्ही मला हा प्रश्न विचारा की मी हे का बोलतेय करून. आणि कोणाला राग यायचा तर येऊ दे, मला फरक पडत नाही. माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे आणि जे योग्य नाहीये त्याच्या विरोधात मी बोलणार. मी कोणत्याही राजकारणाला सपोर्ट करत नाही ना मी कोणत्या गोष्टीला. मी फक्त खऱ्याला सपोर्ट करते आणि त्यासाठी माझा मोदीला हा प्रश्न आणि सगळ्या राजकारण्यांना प्रश्न आहे, ही महागाई कधी संपणार आहे. कॉमन मॅनने आवाज उचलत नाही याचा अर्थ तुम्ही त्याला पिळून घेणार. हे प्रायव्हेटवाल्यांना सगळे रूल का आहेत. प्रायव्हेटवाल्यांनीच का काम करायचं, प्रायव्हेटवाल्यांनीच का टॅक्स भरायचा, प्रायव्हेटवाल्यांनीच का 24 तास काम करायचं, प्रायव्हेटवाल्यांनाच सगळे रूल्स का आहेत आणि तरी त्यांना फॅसिलिटीज का नाहीये. प्रायव्हेटवाल्यांचा पगार कधी वाढणार, त्यांना गव्हर्नमेंट सारख्या फॅसिलिटीज का आहे. आज बऱ्याचशा ठिकाणी मी जिथे काम करते बिल्डर्स ऑफिसमध्ये PF वगैरे कट केलेला जात नाही. तर हे सगळे रूल्स कधी येणार आहेत की प्रत्येक माणसाला. माझं म्हणणं आहे जसं तुम्ही आरक्षणासाठी भांडताय की सगळ्यांसाठी समान नागरी कायदा झाला पाहिजे आणि किंवा टॅलेंटवर सगळ्यांना हे झालं पाहिजे, तसंच माझं या बाबतीतही प्रश्न आहे की हे का नाही होत आहे. मग हे प्रायव्हेटवाल्यांना पण गव्हर्नमेंट सारखे रूल का नाही आहेत. सगळ्यांसाठी इक्वेलिटी करा. जसं गव्हर्नमेंटला फॅसिलिटी आहे, सॅटर्डे संडे सुट्टी आहे, तसंच प्रायव्हेटमध्ये जो कोणी खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपासून असेल, बिल्डर लाईनमध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात असेल, त्याच्यासाठी जे गव्हर्नमेंटला फॅसिलिटीज आहे PF ESI पासनं जे त्यांना फॅसिलिटी मिळते सगळं प्रायव्हेटवाल्यांना लागू करा. मग प्रायव्हेटवाले आनंदाने काम करतील. प्रायव्हेटवाल्यांनी टॅक्स पण भरायचा, प्रायव्हेटवाल्यांनी सगळं करायचं, प्रायव्हेटवाल्यांनी परिवार पण सांभाळायचा, प्रायव्हेटवाल्यांनी मरायचं पण. सगळे रूल्स फक्त प्रायव्हेटवाल्यांना तुमच्या बापांनी ठेवलेत का करायचं प्रायव्हेटवाल्यांनी. कारण ते त्यांची मजबुरी असते म्हणून. का मजबुरी आहे आमची काही मजबुरी नाहीये. प्रायव्हेटवाल्यांसाठी रूल कधी बनणार आहे, सिंगल मदर्ससाठी रूल कधी बनणार आहे, माझा हा प्रश्न. राज ठाकरेपासनं सगळे जेवढे राजकारणी आहेत, मोदीला पण मला हा प्रश्न आहे की सिंगल्स मदर्ससाठी ज्यांचे नवरेच नालायक निघाले, ज्यांचे डिवोर्स झालेत किंवा ज्या एकट्याने जगतात, जेव्हा ज्यांना माहेरचा सासरचा सपोर्ट नाहीये, अशा स्त्रियांनी आपल्या मुलांना कसं सांभाळायचं की त्यांनी पण जबाबदारी टाकून फेकून द्यायचे. जसे नाजायज मुलं आज फेकले जात आहेत, सगळे हे केले जातात. तर आम्ही पण आमच्या मुलांची जिम्मेदारी सोडून कुठे जायचं, कुठे आम्ही भीक मागायची, कुठे कोणाकडे न्याय मागायचा. आम्ही ना लेडीजसाठी अजूनही कोणता कायदा निघालाय ना. प्रायव्हेट जॉबवाल्यांसाठी अजून ना PF कट होते बऱ्याच ठिकाणी, ना त्यांचे कामाचे तास कमी होते, ना त्यांना कोणत्या सुट्ट्यांच्या फॅसिलिटीज मिळते, काहीच मिळत नाहीये. आणि जे आमच्यापेक्षा पण खालचे काम करणारे तेही प्रायव्हेटमध्ये करतात, ते तर अजूनही जास्त त्रास सहन करतात. या सगळ्यांवर प्रश्न कधी सामान्य माणूस जागा होणार आहे. जसा आरक्षणावर जागा होतो, जसा 1 लाख मराठा, लाख मराठा हे फालतूगिरी करण्यापेक्षा आणि आरक्षणाच्या भानगडीत पडण्यापेक्षा सरकारला हा प्रश्न तुम्ही का नाही विचारत आहे. जसं तुम्हाला पाहिजे ना की सगळं रद्द करा आणि समान कायदा करा, तसंच आम्हालाही पाहिजे की सगळे गव्हर्नमेंटचे रूल्स कॅन्सल करा. सगळे 14 तास गव्हर्नमेंटला पण लागू करा. जे गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत त्यांच्या सॅलऱ्या कमी करा. सगळ्या राजकारण्यांचे पेन्शन्स बंद करा. सगळ्या राजकारण्यांचे जे पैसे मिळतात त्यांना महिन्याचे ते बंद करा. मग बघा देश श्रीमंत होतो की नाही. आणि नाही झालं तर तुम्ही मला बोला. त्यांचं एकाचं जरी तुम्ही पूर्ण संपत्ती काढली ना तरी अर्धा देश श्रीमंत होईल. एवढे पैसे खाऊन बसलेले आहेत हे नेते लोक. आणि ह्यांच्यासाठी आपण आपल्यामध्ये भांडणं करत राहायचे. आपण कॉमन लोकांनी फक्त मरत राहायचं. मोदीचा तर अजेंडाच हा आहे आल्यापासून की गरीबच ठेवायचं, गरिबांना मारून टाकायचं काम करून करून, जेणेकरून ते आवाजच नाही उचलू शकत सरकारशिवाय. सरकारच्या पुढे आवाजच, ते प्रश्नच नाही विचारू शकणार. महागाई वाढत राहणार, सगळ्या गोष्टींना आपण कॉम्प्रोमाइज करत राहणार आणि मग अशाने आत्महत्या वाढतायत, सगळं वाढतंय. तर ह्या प्रश्नांवर उत्तर कधी मिळणार आहे. माझा मोदी सरकारला हा सवाल आणि हा व्हिडिओ मी सगळ्यांना टॅग करणार आहे. न्यूज चॅनलपासून सगळ्यांना टॅग करणार आहे. आम्हाला सिंगल्स मदर्सला आणि आम्हाला प्रायव्हेट जॉबवाल्यांना आम्हाला याची उत्तरं पाहिजेत. 14 तास काम करून माणसाने मरायचं का. हेल्थ इश्यूचं तुम्ही इन्शुरन्स देणार आहात का. आम्हाला इन्शुरन्स नाहीये, आम्हाला फॅसिलिटीज नाहीयेत, आम्हाला गव्हर्नमेंट सारख्या काही सुट्ट्या नाहीये, CL PL काहीच नाहीये. आम्हाला PF नाहीये, साधा ESI तर विसरूनच जा. मग आमच्यासारख्या प्रायव्हेट लोकांनी तुम्हाला टॅक्स का भरायचा, का रोड टॅक्स भरायचा, का प्रत्येक गोष्टीवर GST द्यायचा, का द्यायचा, का प्रायव्हेट लोकांनी मरायचं. प्रायव्हेट लोकांनी ठेका घेतलाय का सरकारचा. आणि तुम्ही ते पैसे घेऊन तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणार, त्यांना महागाई भत्ता वाढवणार, त्यांना सगळं करणार, गव्हर्नमेंटला अजून पगार वाढवणार, त्यांच्या पेन्शनी नीट करणार आणि अडाणी अंबानीच्या घशात घालणार सगळे पैसे. कशासाठी. आणि आम्ही कॉमन मॅन इथं मरत राहायचं काम करून.
सिंगल्स मदरसाठी कायदे कधी येणार आहेत, माझा हा प्रश्न आहे. त्यांच्या मुलांनी कसं शिक्षण घ्यायचं, त्यांनी एकट्याने एवढ्याशा सॅलरीमध्ये कसं घर चालवायचं, माझा हा प्रश्न आहे आणि मला याची उत्तरं पाहिजेत. आता सामान्य लोकांनी याच्यावर हे प्रश्न उठवायची गरज आहे. हे फालतूगिरी करण्यापेक्षा ना, माझं म्हणणं हे आरक्षणाच्या भानगडी किंवा समान कायदा हे करण्यापेक्षा ना, जे कॉमन प्रश्न आहेत ना, जे रोजच्या रोज भेडसावत आहेत, त्या प्रश्नांना जागे व्हा. खरंच पुरुष असाल आणि खरंच स्त्रिया असाल तर माझं हे म्हणणं आणि आवाज उठवा सरकार विरुद्ध. कळलं? जो कॉमन मॅनसाठी नाही आहे जो नेता, तो कोणत्याच कामाचा नेता नाहीये. या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून टाका. आणि माझा मोदी सरकारला हा प्रश्न आहे की आमच्या या प्रश्नांवर उत्तर कधी भेटणार आहे.